राम राम, मी नंदुरबार गोविंद पावरा स्वागत करतो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नंदुरबार गोविंद पावरा या लहान यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी असाल, तर या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो। शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट, माहिती, बातमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, सरकारने म्हणजे शासनाने काय सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना की तुम्हाला जर कृषी क्षेत्रामध्ये एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एक ID पाहिजे, तरच तुम्हाला त्या कृषी क्षेत्रामधील योजनेचा लाभ भेटेल, सरळ सरळ सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, कोणती ID आहे की ज्या IDच्या आधारावर आपल्याला कृषी क्षेत्रामधील योजनेचा लाभ भेटणार आहे आणि ती ID कधीपासून लागू होणार आहे, तर मित्रांनो पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, या नंदुरबार गोविंद पावरा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल, तर मित्रांनो खाली एक नाव आहे सबस्क्राइब असं, त्या नावाला दाबा आणि चॅनलशी जुळा अशाच महत्त्वाच्या अपडेट, माहिती मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही, सबस्क्राइब फुकटामध्ये असतं, फक्त सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार, हा यामधला दुवा आहे, पूल आहे। तर मित्रांनो, जास्त टाइमपास न करता चला सुरुवात करूयात की आपल्या महत्त्वाच्या अपडेटकडे। शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच थांबा। तर मित्रांनो, शासनाच्या निर्णयामध्ये काय म्हटलं आहे, चला पाहूयात। तर मित्रांनो, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर ID दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे। तर मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट त्या शेतकऱ्यांसाठी, ती म्हणजे हीच अपडेट आहे, हीच बातमी आहे, त्या शेतकऱ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे। ती बातमी म्हणजे हीच, पुन्हा एकदा रिपीट सांगतो मी मित्रांनो की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर ID ही 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे। 15/4/2025 पासून लागू करण्यात आले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर कृषी क्षेत्रामध्ये एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो त्या योजनेसाठी 15/4/2025 पासून जर तुम्हाला पुढे लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर ID तुमच्याकडे असायला पाहिजे मित्रांनो, तेव्हाच त्या योजनेचा लाभ भेटेल, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा मित्रांनो। शासनाने तसं सांगितलेलं आहे मित्रांनो, अपडेट दिलेले आहे, माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, पुढे काय सांगितलं आहे की कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर ID अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळ, ऑनलाईन प्रणाली इत्यादींमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। त्याच्यानंतर मित्रांनो, अपडेट काय आहे की शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा आणि त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस द्वारे ॲग्रिस्टेक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी। तर मित्रांनो, त्याच्यानंतरची अपडेट अजून काय आहे की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर ID नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी। तर मित्रांनो, त्याच्यानंतरची अपडेट काय आहे की शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त म्हणजे कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी, अशी ही महत्त्वाची अपडेट आहे। तर मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाची अपडेट मला वाटतं, मला म्हणजे तुम्हाला पण ती लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो एक शेतकरी म्हणून, की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे, म्हणजे लागू करण्यात आले आहेत मित्रांनो। ही माहिती आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट, माहिती मिळवण्यासाठी आपल्या नंदुरबार गोविंद पावरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब आताच करा, खाली नाव आहे सबस्क्राइब असं, त्या नावाला एकदा दाबा आणि चॅनलशी जुळा अशाच महत्त्वाच्या अपडेट, माहिती मिळवण्यासाठी। तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट, माहितीमध्ये। तर मित्रांनो, जाता जाता जय महाराष्ट्र।